नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण 17 ऑगस्ट 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. सोशल मीडियावर बऱ्यापैकी धुमाकूळ घातलेली ही कालची न्यूज आहे बघा. फेसबुक इंडिया आणि त्याच्यावर जो काही द्वेषमूलक मजकूर पोस्ट केला गेला होता त्याच्यावर फेसबुक इंडियाने कसलीही ॲक्शन घेतलेली नाही आहे. भाजपचे नेते आहेत राजा सिंह यांनी फेसबुकवर जाहीरपणे रोहिंग्या मुस्लिमांना गोळ्या घातल्या पाहिजेत असं म्हटलं होतं. आणि एकंदरीतच ही जी न्यूज आहे ती वॉल स्ट्रीट जर्नलनी पब्लिश केली आणि त्याचं नाव जे होतं, ज्या हेडलाईन खाली ती पब्लिश झालेली आहे ते म्हणजे फेसबुक हेट स्पीच रूल्स कोलाइड विथ इंडियन पॉलिटिक्स. म्हणजे जे काही हेट स्पीच किंवा देशमूलक जो काही मजकूर असतो त्या संबंधीचे जे काही रूल्स आहेत ते सगळे बासनात बांधलेले गेलेले आहेत इंडियन पॉलिटिक्सबरोबर, असं हे वॉल स्ट्रीटने म्हटलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता काय होतं ना की हिच्यामधला बघा, हिच्यातून होणार काय नाही, चर्चा बऱ्याच होतील, हाताला काही लागणार नाही. परंतु ज्यावेळेस वॉल स्ट्रीट जर्नल अशा न्यूज टाकतं तर आंतरराष्ट्रीय लक्ष या गोष्टींकडे जातं आणि कुठंतरी मग भारताची जी एक इमेज आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. फेसबुक इंडिया जे आहे त्यांनी जो द्वेषमूलक मजकूर त्यांनी फेसबुकवर टाकला होता त्याला काढून टाकलं नाही. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, जर एखादं व्हायलन्स वगैरे काही पोस्ट असतील तर त्याला फेसबुक काढून टाकतं. आता फेसबुक करता भारत ही सर्वात मोठी एक बाजारपेठ आहे ना. म्हणजे एकंदरीतच तुम्ही बघा, फेसबुक किंवा सोशल मीडियाचे जे काही ॲप्स आहेत, वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, भारतामध्ये त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि हिच्यात जी व्यक्ती होती ज्यांनी मजकूर पोस्ट केला होता ती सत्ताधारी पक्षाची होती आणि त्यांना जर दुखवलं तर व्यावसायिक हितसंबंधांवर परिणाम होईल म्हणून फेसबुकने कारवाई केलेली नाही असं वॉल स्ट्रीट जर्नलने न्यूजमध्ये दिलेलं आहे. आता हे राजा सिंह जे आहे भाजपचे तेलंगणामधले आमदार आहेत. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थायी समिती जी आहे, आता संसदेचे माहिती तंत्रज्ञान विषयक जी स्थायी समिती आहे त्याचे अध्यक्ष काँग्रेसचे खासदार शशी थरूर आहेत आणि यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊ असं म्हटलं आहे आणि फेसबुककडं आता स्थायी समिती स्पष्टीकरण मागणार आहे. सिंपल आहे. स्थायी समितीच्या बाबतीमध्ये मला एक कमेंट बॉक्समध्ये सांगा की स्थायी समितीमध्ये एकूण सदस्य संख्या किती असते. ओके, तर हा एक मुद्दा जो आहे तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. स्थायी समितीमध्ये एकूण सदस्य किती असतात. त्याच्यानंतर विज्ञान तंत्रज्ञानाचा जर विचार केला आपण तर मॉरिशियसमध्ये एक जापानचं जहाज आहे, त्याचं नाव आहे MV वाकाशिओ. आता हे MV वाकाशिओ जहाज जे आहे ते तिथल्या एका खडकावर आदळलं मॉरिशियसच्या दक्षिण पूर्व किनाऱ्यावर आणि तेलगळती सुरू झाली. त्याच्यातून ते आटोक्यात आणण्यासाठी भारताचं पथक रवाना झालेलं आहे. आता हा एक खूपच मेजर इश्यू आहे. तो कसा आहे तो आपण बघूयात. एकंदरच पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र आहे हे, की जो मॉरिशसचा दक्षिण पूर्व किनारा आहे आणि आपण तो मॅपही बघूयात तर तिथून तेलगळती होते कालचा हा सगळा इन्सिडेंट. आणि भारताने आता 30 टन तांत्रिक उपकरणं आणि साहित्य भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाठवले, प्लस 10 सदस्यीय पथक पण रवाना झालेलं आहे. आता मॉरिशियस कुठं आहे तर हा मॉरिशियस आहे बघा इथं, है ना. तर हा वरती भारत आणि हा इकडे आफ्रिका, हा इंडियन ओशनमध्ये आहे मॉरिशियस. ओके, मग आता याच्यात हे सगळे तुम्हाला माहीत पाहिजे. मादागास्कर आपण ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सेचेल्स असेल, है ना, सेचेल्स बेट जे आहे ते न्यूजमध्ये आहे. मालदीव्ज आहे, है ना, डिएगो गार्सिया आहे, अगालागा आयलँड, है ना, अझम्पशन आयलँड. तर हे सगळे तुम्हाला माहीतच पाहिजे की हे सगळे कुठं आहेत, इंडियन ओशनमध्ये आहेत. MCQ करता लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ऑब्व्हियसली मॉरिशियसच्या इथं होतं आहे, म्हणजे हे इंडियन ओशनमध्ये होतं आहे आणि आपण पण हा ना जवळ आहोत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे ह्या सर्व ह्याच्यामध्ये की बघा, ज्यावेळेस ऑइल स्पिल होतं त्यावेळेस काय होतं ना की समजा फॉर एक्झाम्पल की ही वॉटर बॉडी आहे आणि याच्यावर ऑइल एखादं जहाज वगैरे गळती झाली आणि ही लेअर जी आहे ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे तेल जे आहे ते पाण्याच्या वर तरंगतं. मग आता काय होतं ना की बऱ्याचदा असे इश्यू होतात की जे काही बरेचसे पक्षी असतात बघा ते पाण्यातले मासे खातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा पाण्यातला मासा आहे आणि याच्यासाठी एखादा पक्षी आला, तो पक्षी काय आहे ना, बरेचदा हे पक्षी पाण्यातून बरोबर तो मासा पकडतात, बाहेर जातात, है ना, तुम्ही बघितले पण असतील व्हिडिओज. आता काय होतं, ज्यावेळेस एखादा पक्षी जातो अशा पद्धतीने तर त्या पक्ष्याच्या पंखांवर जे आहे तर ते कम्प्लिटली ऑइल लागतं, त्याला उडता येत नाही, तो पक्षी मग किनाऱ्याजवळ बसलेला राहतो. हे आता जर तुम्ही सुंदरबन एरियात जर असं झालं तर येऊन एखादा रॉयल बेंगॉल टायगर त्या पक्षाला खाणार. ओके,
त्याच्यातून काय होईल, ते सगळं जे ऑइल आहे ते त्या टायगरच्या पोटात जाईल. एकंदरच गोष्ट अशी आहे की बायोडायव्हर्सिटी एन्व्हायरमेंटसाठी हे ऑइल स्पिल वगैरे खूप काही चांगलं नसतं. आणि कंप्लीट लेअर ज्या वेळेस तुमच्या पाण्यावर अशी येते तर इथं ऑक्सिजन आणि हे जे जीव आहेत समुद्री प्राणी त्यांचा पण एक मेजर इश्यू असतो. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ऑइल स्पिल बघू शकता. तर हे मॉरिशियसमध्ये झालेलं आहे. मॉरिशियसचा मॅप आपण बघितला आहे. पश्चिम बंगालमध्ये राजभवनावर पाळत ठेवली जाते असा राज्यपालांचा आरोप आहे. है ना. पश्चिम बंगालमध्ये दीदी आहेत आणि दीदी बिलकुल कोणाचं ऐकत नाही, बिलकुल फाट्यावर मारायची सवय त्यांची प्रत्येकाला. आणि तिथले जे राज्यपाल आहे जगदीप धनखार, आता हे मी तुम्हाला याच्यासाठी दाखवतोय की एकंदर गव्हर्नर हा प्रकार जो आहे, गव्हर्नर आणि CM किंवा त्या राज्याचं कॅबिनेट यांच्या संबंधाबद्दलचे इश्यूज भरपूर आहेत. महाराष्ट्रामध्ये खूप काही ते चांगले नाही आहेत किंवा बाहेरच्या याच्यात पण तुम्ही बघू शकता. तर एकतर ही सगळी गोष्ट जी आहे ती फेडरल याच्याशी पण संबंधित आहे. हे सगळं जो काही गव्हर्नर आहे तो एजंट असतो. कुणाचा एजंट आहे तो? सेंट्रल गव्हर्नमेंटचा एजंट आहे. आणि त्याच्यामुळे फेडरल संघराज्य प्रणाली एकदा तुम्ही नीट अभ्यासणं गरजेचं आहे. एकंदर गव्हर्नरचा जो रोल आहे तेही अभ्यासणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या कोविड-19च्या याच्यामध्ये पश्चिम बंगालवर ह्या आधीपासून आरोप होते. पश्चिम बंगालने कुठलीही माहिती प्रॉपरली दिलेली नाही आहे. आणि थोडं है ना, म्हणजे ममता दिदींचा स्वभाव जो आहे तो बऱ्यापैकी आहे की बाबा तो है ना एक्स्ट्रीम याच्यामध्ये मोडतात त्या पण. दुसरं महत्त्वाचं की या राजभवनाने ॲट होम नावाचा कार्यक्रम त्यांनी राज्यपालांनी ठेवला होता. पण तिला ना मुख्यमंत्री गेल्यात ना मंत्रिमंडळातले कोणी गेले, तर तो पण एक इश्यू होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आता अमेरिकेतले राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुका अमेरिकेत सुरू आहेत आणि त्याच्यातले जे बायडन आहेत तर ते म्हणजे ट्रम्प यांचे अपोजिट उमेदवार, डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार आहेत बायडन. आणि यांनी स्पष्टपणे क्लिअर केलेलं आहे की आम्ही भारतासमोर उभे राहू, भारताच्या बरोबर खंबीरपणे उभे राहू. असं का असतं ना, तर याचं सिम्पल गणित असं आहे की US मधले जे इंडियन्स आहेत, भारतीय वंशाची जी लोकं आहेत जी तिथं वोटिंग करणार आहेत, तर यांचं वोट महत्त्वाचं असतं आणि यांच्यासाठी हे केलं जातं. त्यातल्या त्यात थोडासा भारतीय गव्हर्नमेंटचा झुकाव कुणाकडं आहे. जसं बांगलादेशच्या बाबतीत बघा तुम्ही, शेख हसीना आपण तिथेही आहेत पण शेख हसीनांना भारत प्रेफर करतो कधीही. भारताचे जे संबंध आहे म्हणजे दोन गोष्टी असतात, आपण शेख हसीनांना मदत करायची, शेख हसीना आपल्या बाजूने गोष्टी करणार. म्हणजे कधी कधी आपल्याला पण 2 पावलं बांगलादेशसाठी मागं घ्यावी लागतात की शेख हसीना यांची पोझिशन गडबडायला नको, कारण ती व्यक्ती भारताला फार आहे. तर असं मग आहे की ते बघितलं जातं. आणि हे जे आहे की ट्रम्प असतील किंवा आता हे डेमोक्रेटिक पक्षाचे आहेत बायडन आहेत, तर ते सगळ्या गोष्टी अशाच पद्धतीने होतात. आता याच्यामध्ये तुम्ही एक केस वाचली असेल किंवा ऐकली असेल, प्रोफेसर शोमा सेन. ओके, आता ह्या नागपूर विद्यापीठात होत्या आणि नागपूर युनिव्हर्सिटीमधली ही एक केस आहे. याच्यात काय झालं की ह्या प्रोफेसर शोमा सेन ज्या आहेत यांच्यावर, इंग्रजीच्या प्राध्यापक होते त्या नागपूर विद्यापीठाच्या, की नक्षलवादी लोकांना किंवा नक्षली विचारप्रणालीला मदत करण्याचे यांच्यावर आरोप होते. ते आरोप अजून सिद्ध झालेले नाही आहेत. तोपर्यंत त्या रिटायरमेंट नंतरच्या ज्या काही त्यांच्या म्हणजे त्यांना जी काही आर्थिक मदत मिळणार होती रिटायरमेंट नंतर, जे काही फंड्स मिळतात किंवा ज्या काही लाभ मिळतात ते विद्यापीठाने त्यांचे सगळेच रद्द करून टाकले. तो प्रस्तावच तयार करून टाकला आणि त्याच्यामुळे उच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाने त्यांना 5 लाख रुपये देण्याचे आदेश दिले की त्यांच्यावर अजून आरोप आहे, तो आरोप सिद्ध झालेला नाही आहे आणि तो तुम्ही सगळ्या याच्यात. मग आता दुसरी केस बघू आपण अशी, साईबाबांची केस तुम्हाला माहीत असेल बघा. साईबाबा एक प्रोफेसर होते दिल्ली विद्यापीठामध्ये आणि साईबाबा प्रोफेसर असताना त्यांच्यावर आरोप झाले की बाबा त्यांनी पण नक्षलवादी कारवाई जी नक्षलवादी सगळी जी काही प्रक्रिया आणि प्रोसेस आहे तिच्यात ते सामील आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी, आरोप त्यांच्यावर सिद्ध झालेत आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे. आता साईबाबाला जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे आणि त्यातल्या त्यात 3 वर्षापूर्वी न्यायालयाने दोषी जरी ठरवलेलं असलं तरीसुद्धा नोकरीतून बडतर्फ विद्यापीठाने केलेलंच नाही आहे. निलंबन काळातले जे काही 75% वेतन नियमाप्रमाणे मिळतं आहे त्यांना. म्हणजे ज्या व्यक्तीवर न्यायालयामध्ये सगळे आरोप सिद्ध झालेले आहेत, एकीकडे दिल्ली विद्यापीठाने कसलाही त्याच्यावर हे घेतलेलं नाही आहे आणि दुसरीकडे नागपूर विद्यापीठ जे आहे त्या नागपूर विद्यापीठाने शोमा सेनच्या बाबतीमध्ये कसलेही आरोप सिद्ध नव्हता, सगळे लाभ वगैरे काढून टाकले. मग इथं गोष्ट जी आहेत की त्यांनी डिस्कस जे केलेलं आहे की कायद्यासमोर सर्व समान 14% है ना. जसं MPSC सेंटरच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती आर्टिकल 14चं उल्लंघन आहे.
आजच्या लोकसत्ताला पण ती बातमी आहे आणि त्याच्यात काही लोकप्रतिनिधींनी पण ती मागणी केलेली आहे की सेंटर चेंजचा ऑप्शन प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाला पाहिजे. तर कसं असतं की गोष्टी होतील किंवा होतात त्या, पण तुम्ही तुमच्या अभ्यासावरच लक्ष केंद्रित करा, बाकी सोडून द्या बाजूला. दिल्लीमध्ये गणेश उत्सव जो आहे तर त्याच्यासाठी निर्बंध टाकण्यात आलेला आहे. गणेश चतुर्थीला मोठ्या संख्येने एकत्र यायचं नाही किंवा सार्वजनिक ठिकाणी गणपती विसर्जन करायचं नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. जे लोक या प्रतिबंधांचं उल्लंघन करतील त्यांना 50,000 रुपये दंड दिल्लीमध्ये लागू करण्यात येणार आहे. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गणपती फक्त महाराष्ट्रात किंवा भारतात नाही, भारताच्या बाहेर सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये आणि जिथं कम्युनिटीज आहेत तिथं केला जातो उत्सव साजरा. मूर्ती विसर्जन जे आहे तर यमुनेमध्ये मूर्ती विसर्जन करण्यास राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश आहे की 2015 नुसार बंदी आहे. यमुना नदीमध्ये तुम्ही मूर्ती विसर्जन करू शकत नाही सिन्स 2015. NGT ज्या लोकांनी केलेलं नसेल, सेपरेट लेक्चर NGTवर टाकलेलं आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, तर ते बघून घ्या. आता सदैव अटल काय आहे तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं दिल्लीतलं स्मृतीस्थळ आहे आणि त्यांच्या स्मृतिदिनी मग पंतप्रधानांनी तिथं जाऊन अभिवादन केलं. तर त्यातल्या त्यात तेवढं एक लक्षात ठेवा, सदैव अटल, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं दिल्लीतलं स्मृतीस्थळ. सचिनची जर्सी क्रमांक 10 निवृत्त 2017 झाली आणि 2017 आहे. आता खरं तर ही न्यूज का घेतोय आपण, कारण धोनीची जी जर्सी आहे क्रमांक 7ची तिला निवृत्त करण्याची मागणी दिनेश कार्तिकसह अनेक क्रिकेट रसिकांनी केलेली आहे की 7 नंबरची जर्सी पण निवृत्त करायची, है ना. ही मागणी आहे, बघूयात. मोस्ट प्रॉब्ली याच्यावर होऊ शकतं, बरं, पॉझिटिव्हली गोष्टी होऊ शकतात. आता सचिनची जी जर्सी आहे, सचिनची जर्सी एकमेव प्लेअर आहे क्रिकेटमधला, भारतीय क्रिकेटमधला, की ज्याची जर्सी जी आहे ती आपण निवृत्त केलेली आहे. आता काय झालं होतं, सचिनची निवृत्ती 2013, 4 वर्षांनी 2017 शार्दुल ठाकूर जो होता एक क्रिकेटर भारतीय, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये तो 10 नंबरची जर्सी परिधान करून आला आणि लोकांना ते आवडलंच नाही, म्हणजे ते झेपलंच नाही लोकांना की 10 नंबर म्हणजे तेंडुलकर, आणि त्याच्यामुळे दुसरे कोणी ते घालणं अपेक्षित नव्हतं आणि त्याच्यामुळे बराच तो हे झाला आणि त्याच्यानंतर 2017 ती जर्सी मग BCCIनी निवृत्त केली, म्हणजे याच्यापुढे ती कोणी वापरू शकत नाही. मग तसंच 7 नंबरची जर्सी जी आहे त्याच्या संबंधी पण मागणी आहे तशी, तर ते बघूयात. चेतन चौहान हे भारताचे सलामीवीर होते, म्हणजे सलामीला यायचे क्रिकेट संघामध्ये. त्यांचं करोनामुळे निधन झालेलं आहे. सुनील गावस्कर यांच्याबरोबर सलामीसाठी यायचे बघा ते. 1969 भारतीय क्रिकेट संघात त्यांनी प्रवेश केला होता आणि 40 कसोटीमध्ये 2084 धावा केल्या होत्या, जिच्यात एकही शतक नाही. हा त्यावेळेचा विक्रम होता आणि सर्वोच्च धावसंख्या जी आहे त्यांची ती 97 आहे. म्हणजे कसं तर अपेक्षित असतं, सलामीला तुम्ही जाताय म्हटल्यानंतर तुम्हाला फुल स्पेल मिळतो खेळण्यासाठी आणि तिच्यात जर शतक नसेल तर ऑब्वियसली मग तो एक विक्रमच आहे. त्याच्यानंतर सलायवा डिरेक्ट नावाची टेस्ट आता रॅपिड डिटेक्शन टेस्ट COVID-19साठी काढलेली आहे आणि सलायवा डिटेक्टमध्ये नवीन निदान चाचणी जी आहे ती अमेरिकेने ही येल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशन अमेरिकेतलं त्यांनी विकसित केलेली आहे. मग आता याच्यात सिंपल आहे, आधीच्या ज्या टेस्ट होत्या त्याच्यात नाकातून वगैरे स्वॅब घेतले जायचे, हिच्यामध्ये सिंपल आहे, जिभेवरचं जे आपली थुंकी असते सलायवा त्याचा स्वॅब घेतला जाईल. आता फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे अमेरिकेतलं त्यांनी याला मंजुरी दिलेली आहे. आता इतर निदान चाचण्यांच्या तुलनेमध्ये याची किंमत कमी आहे, $10 किंवा त्याच्यापेक्षा कमी. म्हणजे डॉलरचा रेट किती आहे, 75 रुपये पकडा तुम्ही, $750 $10, हा ना, आणि त्याच्यापेक्षाही कमी, म्हणजे सर्वात स्वस्त एकीकडे आजच्या डेटमध्ये. आणि दुसरं म्हणजे त्याची संवेदनशीलता जी आहे, सेन्सिटिव्हिटी, ती पण सर्वात जास्त आहे, 88 ते 94%. त्याच्यामुळे मग येत्या काळामध्ये ही जी टेस्ट आहे ही मोठ्या प्रमाणावर वापरली जाईल बघा, सलायवा डिरेक्ट. एक आहे ना की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते सायन्स अँड टेक्नॉलॉजी, वेळ, टाईम, आणि वेळेच्या याच्यानुसार बऱ्याचशा गोष्टी आता वर्क होतील. कसन गाव आहे गुरुग्राम हरियाणामध्ये, तिथं जैवविविधता उद्यान विकसित होणार आहे. अरावली पर्वतात वसलेलं कसन गाव आहे, 100 एकर जैवविविधता उद्यान तिथं उभं करण्यात येणार आहे. खरं तर हरियाणा जे राज्य आहे त्याच्यात संरक्षित वनक्षेत्र किंवा रिझर्व्ह फॉरेस्ट कव्हर जे आहे ते 3%हून 20% वाढवायचे आहे त्यांना, आणि याच्यात 125 मिलियन रोपट्यांची लागवड 1100 गावात करण्यात येणार आहे. तर तो पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये होतं बघा, है ना, आपण कोटीत लावतो आपण वृक्ष, तसलं बघा त्यांनी थोडी हे आपल्याकडून है ना घेतलेलं आहे प्रोत्साहन आणि ते करणार आहेत. सो हरियाणा.
कोलकातामधले 2 झू आहेत बघा, प्राणी संग्रहालय, की जे ऑनलाईन करण्यात आलेले आहेत. कारण आता कोविड-19मुळे सगळे प्राणी संग्रहालय वगैरे बंद आहेत आणि त्यातल्या त्यात मग प्राण्यांना पण व्हायरसचा धोका असतो. त्या सर्व याच्यामध्ये कोलकातामधलं अलीपूर प्राणी संग्रहालय आणि पद्मजा नायडू प्राणी संग्रहालय दार्जिलिंग हे 2 प्राणी संग्रहालय ऑनलाईन तुम्ही बघू शकता. अलीपूर प्राणी संग्रहालय जे आहे तर ते 1876 मध्ये त्याची स्थापना आहे कोलकातामध्ये, है ना, पश्चिम बंगाल. 1100 वन्य प्राणी, जवळपास पक्षी आणि साप, अवेरी आणि स्नेक याच्यासाठी ते फेमस आहे. जवळपास 35 लाख लोक भेट देतात दरवर्षी. तुम्ही विचार करा लॉस किती झालेला आहे. इकॉनॉमिकल लॉस तुफान आहे, म्हणजे प्रत्येक क्षेत्र त्याच्यामधून सुटलं हे आहे. आणि दरवर्षी तुम्ही बघा की 35 लाखांचा जर तुम्ही विचार केला तर या सगळ्या याच्यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट जी आहे की एकंदरीतच ओव्हरऑल तुम्ही जर विचार केला तर 35 लाख लोक जायचे. आता किती लोक जाणार, म्हणजे जवळपास आपलं वर्ष असंच निघून गेलेलं आहे. आणि त्या सर्व याच्यामध्ये ह्या सर्व मग आता त्या प्राण्यांचा खर्च असे बरेच इश्यू आहेत, है ना, प्रत्येक क्षेत्रात. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातलं प्रत्येकाचा प्रॉब्लेम हा खूप मोठा आहे. पद्मजा नायडू प्राणी संग्रहालय जे आहे तर ते दार्जिलिंग पश्चिम बंगालमध्ये आहे. 1958 तिथं स्थापना झालेली आहे. आणि स्नो लेपर्ड आणि रेड पांडा याच्याकरता हे दार्जिलिंगचं पद्मजा नायडू प्राणी संग्रहालय फेमस आहे. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कालचे प्रश्न बघूयात. न्यायालय अवमान कायदा 1971, है ना, याच्यानुसार किती शिक्षा होऊ शकते? फक्त 6 महिन्याचा तुरुंगवास, 6 महिने तुरुंगवास आणि 200 रुपये दंड. तर ॲक्च्युली हे कसं होतं, एकतर फक्त 6 महिने तुरुंगवास होऊ शकतो किंवा फक्त 2000 होऊ शकतो दंड, किंवा 6 महिने तुरुंगवास आणि 2000 रुपये दंड होऊ शकतो. सो उत्तर अ क ड आहे, है ना. 3 पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारात होऊ शकतो. सायप्रस कुठं आहे? भूमध्य समुद्रात आहे सायप्रस, है ना. चीननी प्रत्यक्ष ताबारेषेचा बदलण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी निषेध अमेरिकेने नोंदवला आहे. इस्रायली राजनैतिक संबंध स्थापन करणारा देश खालीलपैकी कोणता आहे? तर तो आहे खालीलपैकी कुठला? तर तो इजिप्त आहे बघा, है ना. इजिप्त, जॉर्डन आणि आता UAE. त्याच्यानंतर 2019-20च्या शिक्षण मंत्रालयाच्या, शिक्षण म्हणजे HRD आहे, आता नाव बदललं, अंतर्गत मूल्यमापनात कोणतं विद्यापीठ अग्रेसर आहे? जामिया मिलिया इस्लामिया, है ना. हा प्रश्न येऊ शकतो. त्याचं रिझन असं आहे की जामिया मिलिया इस्लामिया बरंच न्यूजमध्ये होतं, तिथं जो काही सगळा गोंधळ झाला होता. आणि IAS मेन्स करताचा आजचा प्रश्न घ्या, हा खूप महत्त्वाचा एक प्रश्न आहे. त्याच आशयाचा तुम्हाला MPSCत एसे पण दिलेला आहे. डू यू थिंक दॅट लॅक ऑफ हायर एज्युकेशन इज हिंड्रन्स टू एक्झिक्युटिंग ऑफिशियल ड्युटीज ऑफ मिनिस्टर्स? कमेंट. झारखंडमधल्या एज्युकेशन मिनिस्टरवर टीका झाली होती. 10वी वगैरे काहीतरी शिकलेलं आहे आणि त्या व्यक्तीला तुम्ही एज्युकेशन मिनिस्टर केलं. मग त्या याच्यात बरीच टीका झाली आणि ही आधी पण झालेली. ही काही पहिली गोष्ट नाही. आपल्या इथं पार म्हणजे, है ना, अंगठा कसा लावायचा हे माहीत नसलेली लोक आपण एज्युकेशन मिनिस्टर बनवलीत. आणि तो वेळोवेळी इश्यू आहे. म्हणून त्या व्यक्तीने आता 11वीसाठी ॲडमिशन घेतला. मग त्याचा इंटरव्ह्यू आज द हिंदूला आहे. मग याच्यात सिम्पल आहे की लॅक ऑफ एज्युकेशन जे आहे मग ते तुमच्या ड्युटीज एक्झिक्यूट करत असताना प्रॉब्लेमॅटिक ठरतात का? टिपिकली इन केस ऑफ मिनिस्टर्स आपण बोलतोय. MPSC निबंध बघा. उच्च शिक्षित राजकारणी हवेत की व्यावहारिक राजकारणी, है ना, 2 गोष्टी आहेत इथं. म्हणजे असे काही एक्झाम्पल्स आहेत की विदाऊट एज्युकेशन, है ना, किंवा एज्युकेशन नसताना काम चांगलं आहे. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये पहिला प्रश्न घ्या आजचा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खालीलपैकी कोणकोणत्या बाबींचा समावेश केला होता? बघा, ॲक्च्युली मी काल ते 6वं भाषण सांगितलं होतं आणि द हिंदूने ते दिलं होतं, ते 7वं आहे. ते एक करेक्शन करून घ्याल. 1000 दिवसात 10 लाख गावांना ऑप्टिकल फायबरद्वारे जोडायचं. लग्नासाठीचं वय वाढवण्याचा विचार आहे. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन. फक्त फक्त ब क. कुकी ही जमात खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? मिझोराम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल. ऑपरेशन हिडन आयडॉल खालीलपैकी कोणत्या देशाचा आहे? भारत, फ्रान्स, अमेरिका, नेपाळ. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा महेंद्रसिंग धोनी याने खालीलपैकी कोणत्या सामाजिक माध्यमावरून केली? ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप. भारतात CNG पोर्ट टर्मिनल कोणत्या शहरात होणार आहे? मुंबई, कोची, भावनगर, कोलकाता. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.